निवडणूक आयोग भाजपची शाखा झाली असं संजय राऊतांनी म्हटलंय। नमो नमो चालतं पण जय भवानी चालत नाही असं राऊतांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाच्या नोटिसीवर राऊतांनी मात्र हल्लाबोल केला। तो त्यांच्यातला आणि इलेक्शन कमिशन मधला प्रश्न आहे, त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही। एवढंच मी फक्त म्हणू शकतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांनी आपल्या गाण्यात तरी जय भवानी का आणावं असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो। महाराष्ट्रामध्ये जय भवानी हा शब्द किंवा हर हर महादेव या घोषणा पिढ्यानपिढ्या दिल्या जात आहेत। त्याच्यावरती कुणी आतापर्यंत बंदी आणली नव्हती। काँग्रेसच्या राज्यातही बंदी नव्हती। फडणवीस म्हणतात आम्हाला तुम्हाला हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार नाही, तुम्हाला आहे। तुम्ही काय दिवे लावलेत हिंदुत्वाचे? काय लावलेत तुम्ही हिंदुत्वाचे? शिवसेनेचा हिंदुत्वाशी जो संबंध आहे त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष फिरकू शकत नाही। तर निवडणूक आयोग भाजपची शाखा झाली असं संजय राऊतांनी म्हटलंय आणि यावरतीच आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ही प्रतिक्रिया आलेली पाहूया। निवडणूक आयोगाच्या नोटिसावर राऊतांनी मात्र हल्लाबोल केलाय। निवडणूक आयोग भाजपची शाखा झाली असं संजय राऊतांनी म्हटलं होतं, त्यावरती अंबादास दानवेंची काय प्रतिक्रिया पाहूया। आमचं कोणतंच पाऊल नाही, आम्ही ते गीत वाजवतोय, जोरात वाजवतोय। काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं, काल खामगावच्या सभेतही सांगितलं। आम्ही सगळ्यांनी आता उलट्या जोरात ट्विटरवर आमच्या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केले, आमच्या जाहीर कार्यक्रमात वाजवतोय। मोदी बजरंगबली की जय म्हणून मतदान करा म्हणतात ते चालतं। अमित शहा आम्हाला मतदान केलं तर श्रीरामाची यात्रा करू हे चालतं। आणि या महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे जर जय भवानी चालत नसेल तर मला असं वाटतं या देशाचं दुर्दैव आहे। निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीची चमचेगिरी करणारा आयोग झालेला आहे, अशा प्रकारची स्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।